जय शिवराय मित्रांनो, वितरणाला मोठा विलंब झालेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आणि याच पार्श्वभूमीवरती हप्त्याच्या संदर्भातील विविध बातम्या येत आहेत। खात्यामध्ये एकत्रितपणे 4,000 येणार, खात्यात एकत्रितपणे 6,000 येणार, उद्या येणार, परवा येणार आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की नेमका नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार। आणि मित्रांनो, याच योजनेच्या संदर्भातील आलेले एक नवीन आणि महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलेले की पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्याबरोबर नमो शेतकरीचा हप्ता वितरित होणं अपेक्षित होतं, परंतु नोव्हेंबर महिन्यामध्ये पीएम किसानचा हप्ता वितरित झाल्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी संपत आला तरी सुद्धा हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला नाही आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाले होते। मित्रांनो, एकंदरीत आपण पाहिलं होतं की नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू असताना राज्य शासनाच्या माध्यमातून या हप्ता वितरणाच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या होत्या, ज्याच्यामध्ये पात्र शेतकऱ्यांची जी काही यादी तयार करणं असेल, RFT साईन करणं असेल, या प्रक्रिया कुठेतरी तयार करण्यात आलेल्या होत्या आणि याच्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी देखील करण्यात आलेली होती। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 92,48,000पेक्षा जास्त पात्र असलेले लाभार्थी पीएम किसान योजनेमधून कमी होऊन 90,00,000 काही 42,000च्या आसपास झालेले आहेत आणि याच पात्र असलेल्या 90,42,241 लाभार्थ्यांना हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शासनाच्या माध्यमातून आता वितरित केला जाणार आहे। याच्यामध्ये महत्वाची अशी अट ठेवण्यात आलेली होती, ती म्हणजे फार्मर आयडी। ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी जनरेट झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता देण्यात आलेला होता आणि अशाच पात्र असलेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे। याच्यासाठी निधीची मागणी करण्यात आलेली होती, त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। लवकरच म्हणजे साधारणपणे 28 तारखेनंतर केव्हाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरता 1800 कोटीच्या आसपासचा निधी शासनाच्या माध्यमातून वितरित केला जाईल आणि याच जानेवारीच्या शेवटच्या हप्त्यामध्ये फेब्रुवारी सुरू होण्यापूर्वीच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरण करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू केली जाणार आहे। एकंदरीत राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, ज्याच्यामध्ये महत्वाच्या अशा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, 5 फेब्रुवारीला मतदान होते आणि मोठ्या प्रमाणात विलंब झालेला हप्ता या निवडणुकीपूर्वीच वितरण करण्याची शासनाची तयारी आहे। साधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या वितरणाच्या प्रक्रिया सुरू करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हप्ता वितरित केला जाऊ शकतो। याच्या निधी वितरणाचा GR हा 28 तारखेनंतर येणार असल्याची एक अपडेट समोर आलेली आहे आणि याचा GR आल्यानंतर सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत। परंतु येणारा हप्ता हा फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयाचाच हप्ता असणार आहे। 1 फेब्रुवारीला बजेट जाहीर होत आहे। 1 फेब्रुवारीला बजेट जाहीर झाल्यानंतर पीएम किसानचा पुढील हप्ता पुढील फेब्रुवारीच्या 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो। तुर्तास तरी या हप्त्याच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं। याचा GR आल्यानंतर आणि त्याची वितरणाची तारीख जाहीर केल्यानंतर सुद्धा आपण याच्याबद्दलचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।